काजळी खिलार जो आहे तो राष्ट्रीय पशु प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याचे मालक पण माझ्यासोबत आहेत. काय या काजळी खिलाराचं काय विशेष माहिती द्याल तुम्ही? काजळी जर बघायचंच म्हटलं तर काजळीचं एक वैशिष्ट्य सांगतो. नागपुडी पूर्ण काळे पाहिजे, शिंग ओरिजिनल काळे पाहिजे, गणपतीच्या डोळ्याचे नाजूक आकाराचे डोळे पाहिजेत काळे, नक्याखोरे काळे पाहिजे, त्याचे लघवीची जागेची केससुद्धा काळे पाहिजे, त्याचा अवघड जागासुद्धा अर्धा काळा पाहिजे, शिपटगोंडा काळा पाहिजे, तर त्याला काजळी खिलार ओरिजिनल म्हटलं जातं. असं आणखीन काय विशेष माहिती तुम्ही आणखीन चालण्यामध्ये वगैरे अवताला वगैरे झोपलेला आहे? नाही, अवताला नाही, आपण स्विमिंगसाठी चालू करतो, गायींसाठी रेतनासाठी चालू आहे. आणि हा पहिल्यांदा प्रदर्शनाला गेला महेशदादा लांडगे, मोशी पुणे. तिथून तो चॅम्पियन होऊन एक मोटरसायकल टू व्हीलर घेऊन आला. त्याच्यानंतर 23-24 सलग सोलापूरला सिद्धेश्वर यात्रा कमिटीमध्ये 2 वर्ष सलग चॅम्पियन झाला. त्याच्यानंतर बेळगावला चॅम्पियन झाला, आप्पाच्या वाडीला चॅम्पियन झाला, त्याच्यानंतर उरुळी कांचनला चॅम्पियन झाला, पंढरपूरच्या मावसुदी वारीला गेल्या वर्षी चॅम्पियन झाला, कनंगल्याला चॅम्पियन. टोटली 10 वेळा त्यानं रेकॉर्ड ब्रेक केलेला बैल आहे. एका गाईला लागणीला म्हणजे तुम्ही किती पैसे एक घेता? गायला लागणीसाठी आपण 1,500 रुपये घेतो. 1,500 रुपये. आतापर्यंत किती गायची लागण वगैरे? ह्याची सरासरी 22-23 गाय झाली आत्तापर्यंत. याची 2200-2300 गाय झाली. हां. आणि ह्याचा आमचा ॲड्रेस पत्ता गणपत तुकाराम खपाले, राहणार रोपळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, 8856074169. बाकी आणखीन काय विशेष? हा पूर्ण पांढरा शुभ्रच कलर. शुभ्र कलर आला. आणि हा दुसरा एक बैल पलीकडे आहे आपला, तो 6 वेळा चॅम्पियन आहे. तो बी कोसामध्ये येतो तो. हां. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर काजळी खिलाराची राष्ट्रीय पशु प्रदर्शनाच्या दरम्यान आलेली माहिती. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरलं. मात्र हा पशु प्रदर्शनाचा कार्यक्रम जो आहे तो शेतकऱ्यांसाठी एक ऊर्जा देणारा कार्यक्रम आहे. आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल. कॅमेरामॅनसोबत सूरज बडी या बीड परळी.